हे जे काही बांधलंय कॉन्क्रीटचं जे काही आहे हे पूर्णपणे नदीच्या पात्राच्या आत येऊन बांधलेलं आहे. तुम्ही नदी पात्रात कुठलाही राडारोडा आणून टाकू शकत नाही, नदीचा काटछेद बदलू शकत नाही. ही त्याच्यातली फंडामेंटल डायरेक्शन आहे आणि ही डायरेक्शनच त्यांनी ही पूर्णपणे धाब्यावर बसवलेली आहे. त्यामुळे जे काही चाललेलं आहे हे केवळ रेटून चाललेलं आहे. भीमेच्या ट्रिब्युटरीज आहेत, हे सगळं पाणी जे आहे हे शेवटी उजनी धरणात जातं आणि त्या भागाला सोलापूरला जो पाणी पुरवठा होतो तो ह्या विषाचा होतो. भयंकर रोगराई त्या भागात पसरलेली आहे आणि याला मुख्य जबाबदार पुणे आणि पिंपरी चिंचवड. पाण्याचा रंग आहे तसाच राहिलेला आहे, फक्त नगरपालिकेतले अधिकारी आणि नगरसेवक यांच्या गाड्यांचे रंग बदलत असतात. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्राच्या निवडणुकीत सध्या काय चाललंय तर कोण म्हणतंय की महापौर हिंदू होणार का मराठी होणार. मग इकडे आमच्याकडे पुण्यात आल्यानंतर जे सगळे तथाकथित शिल्पकार वगैरे आजकाल बॅनर लागलेले असतात, तर ही मंडळी पण सगळी तुमच्या काळात भ्रष्टाचार झाला का आमच्या काळात झाला असं म्हणतायत. मग कोणी कुत्र्यांच्या नसबंदीवरून काय बोलतंय, मग कोणी म्हणतं की मेट्रो तर खरंच आम्ही आणली वगैरे. पण मूळ मुद्दा काय माहिती का, या सगळ्यामध्ये शहरातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न फक्त मॅनिफेस्टोपुरते मर्यादित राहिलेत आणि ग्राउंड रिॲलिटी काय ही अजून पोचत नाही. आणि म्हणून हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला मी सुरुवात केली आहे. कारण नेते मंडळी काही म्हणत असली, ती आश्वासन देत असली, ते मागचे हिशोब सांगत असली, ते भविष्यात काय करतोय सांगत असली, तरी वास्तवात कोणी बोलत नाही आहे. आणि म्हणून हे प्रश्न काय आहेत याच्याप्रती मला पत्रकार म्हणून कमिटमेंट राहिली पाहिजे आणि त्यासाठी मी आत्ता आलो आहे. नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि माझ्यासोबत कोणाच अर्थात आमचे सारंग सर. मी आत्ता उभा आहे अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने पुण्यातल्या जो संगम घाट बांधलेला आहे त्या संगम घाटावरती उभा आहे. साधारण अस्थि विसर्जनासाठी वगैरे इथे मंडळी येतात, पण आम्ही इथे व्हिडिओ रेकॉर्ड करायला यासाठी आलो की पुणे इथून नक्की कसं दिसतंय आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या सगळ्या जो प्रोजेक्ट आहे आत्ता रिव्हरफ्रंटचा, जो 2000 माझ्या माहितीनुसार स्मार्ट सिटी रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट, परत जायका STP असे वेगवेगळे प्रोजेक्ट होते. याचं मागच्या वेळी जेव्हा भाजप सत्तेमध्ये बसणार होतं इथे पुण्यामध्ये, त्यावेळी त्यांनी प्रचंड गाजावाजा सगळा झालेला होता. या सगळ्याची आज वस्तुस्थिती काय ना हे समजून घ्यायला मी आलो आणि म्हणून सरांना मुद्दावून बोललो, म्हटलं आपण इथूनच व्हिडिओ रेकॉर्ड करू. मागे दिसत असेल तुम्हाला काय काम चाललंय काय नाही, सर दाखवतीलच. सर जवळपास किती खर्च आला हा पुण्याच्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, नदी सुद्धा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणजे मराठीत जर बोलायचं झालं तर नदी काठ सुधार या नावाचा हा जो प्रकल्प आहे याचं एस्टिमेटेड कॉस्ट ही 4700 कोटी रुपये. प्रत्यक्षात हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत किती होईल, पूर्ण होईल का नाही आणि झाला तर किती त्याची कॉस्ट जाईल हा प्रश्नच आहे आपल्या डोळ्यासमोर. पण एस्टिमेटेड कॉस्ट याची 4700 कोटी रुपये. थोडं पटकन प्रेक्षकांना म्हणून समजवाल, कारण मी याच्यासाठी इथे आलोय. हा संगम आहे बरोबर, हा संगम आहे. आत्ता आपण उभे आहोत हे मुठा नदीच्या उजव्या तीरावर उभे आहोत आणि समोरून जी येते तिकडनं ती येते ती मुळा नदी. हा संगम आहे आत्ता आणि इथून पुढे जी प्रवाह जो आहे त्याला आपण मुळा मुठा नदी म्हणतो. तो किती 10-11 किलोमीटर वाटतं ना? हो, 10-11 किलोमीटर पुढे अजून ह्या भीमेच्या ट्रिब्युटरीज आहेत. हे सगळं पाणी जे आहे हे शेवटी उजनी धरणात जातं आणि त्या भागाला सोलापूरला जो पाणी पुरवठा होतो तो ह्या विषाचा होतो. विषच म्हणावं लागेल ना, हे कसं काय म्हणजे? रंग पहा ना त्याचा, रंग पहा. आज पुणे महानगरपालिका जेवढं काही सुएज आपल्याकडे जनरेट होतं त्याच्या जेमतेम 30% आसपास फक्त ते 50% पण नाही. उरलेलं सगळं स्वेज हे विदाऊट ट्रीटमेंट, कुठलीही प्रक्रिया न करता हे नदीत सोडण्यात आणि हा हे नदीतलं जे पाणी आपण आता त्याला पाणी म्हणतो, परंतु हे जे सुएज जे आहे अनट्रीटेड हे असंच पुढे वाहत जातं आणि यांनी पुढची पुण्यातलं सुद्धा आणि पुढचं डाऊनस्ट्रीम साईडचे जे काही ग्राउंड वॉटर आहे हे प्रचंड मोठ्या प्रमाणात पोल्यूट केलेले आहे. तिथे रोगराई एवढी पसरलेली आहे, माणसांमध्ये जनावरांमध्ये भयंकर रोगराई त्या भागात पसरलेली आहे आणि याला मुख्य जबाबदार पुणे आणि पिंपरी चिंचवड आहे. अर्थात इथले दोन्ही प्रशासक आणि तिथल्या महानगरपालिका आणि त्यांची सरकार. करेक्ट.
करेक्ट. मला थोडं हे जरा ॲज अ प्रोजेक्ट म्हणून समजून यासाठी घ्यायचं आहे की इतका मोठा पालिका खर्च करते या सगळ्यावरती आणि आय एम शुअर की याच्या पुढच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये हा तर मुद्दा बनून जाणार आहे निवडणुकांचा की बघा आम्ही किती काठ सुशोभित केला. सुशोभीकरण, पूर नियंत्रण की नक्की काय म्हणजे हे याचा पर्पज काय होता आणि आता काय झालं याचं? हात खरंच त्यांनी आत्ताच करायला पाहिजे होता मुद्दा. आम्ही तर आपल्या पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना अनेक वेळा खुलं निमंत्रण दिलेलं आहे की हा जो काही तुमचा प्रकल्प आहे, तुमचा म्हणजे आमचा आहे, आपल्याच पैशातून होतो हा प्रकल्प, तर हा जो प्रकल्प आहे याच्यावर आपण शास्त्रीय चर्चा करू. तिथे आपण मीडियाला बोलवू, नागरिकांना बोलवू, त्यांच्या समोर आपण याच्यावर लॉजिकल शास्त्रीय चर्चा करू आणि आमचं चुकत असेल तर आम्ही माघार घेऊ, तुमचं चुकत असेल तर तुम्ही प्रकल्प थांबवा. ही आत्तापर्यंत लेखी कमीत कमी 8-10 वेळेला आयुक्तांना कळवलं आहे, परंतु ते काही याच्यावर खुल्या चर्चेला यायला तयार नाही आहे. बरं, मला एक जस्ट म्हणायचं आहे थोडं आपण तिकडून तुम्ही आता हे दाखवाल की हा कॅमेरा पर्सन झूम करून दाखवेल हे जे काय सगळं आता बांधलंय हे बफरिंग झोनमध्ये का नदीच्या पात्रातच आहे? काय झालं नक्की? कारण मग आणि जर पात्रात असेल तर मग पूर नियंत्रण कसं काय होईल? आता याच्यात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक आहे. हे जे काही बांधलंय कॉन्क्रीटचं जे काही आहे हे पूर्णपणे नदीच्या पात्राच्या आत येऊन बांधलेलं आहे. आणि इथून ॲक्च्युली म्हणजे नदीला 2 पूररेषा असतात, निळी आणि लाल. निळी पूररेषा आत असते, लाल पूररेषा बाहेर असते. हां, त्याला रेस्ट्रिक्टिव्ह झोन म्हणतात. आणि मधला जो असतो 2 निळ्या पूररेषांचा तो प्रोहिबिटिव्ह झोन, ब्लू लाईन, त्याला प्रोहिबिटिव्ह झोन म्हणतात. हे पूर्णपणे प्रोहिबिटिव्ह झोनमध्ये बांधलेलं आहे. याच्यात महत्त्वाचा भाग असा आहे, ह्या प्रकल्पाला जी काही पर्यावरणीय मंजुरी मिळालेली आहे, या पर्यावरणीय मंजुरीमध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की तुम्ही हा प्रकल्प करताना 3 मे 2018चं एक सर्क्युलर आहे जलसंपदाचं, त्याच्यात त्यांनी जे काही निर्देश दिलेले आहेत हे पूर्णपणे पाळले गेले पाहिजेत. ते त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो काही ते निर्देश आहे, जे काय डायरेक्शन्स आहेत त्या सर्क्युलरमध्ये, त्याच्यात तुम्ही नदीपात्रात कुठलाही राडारोडा आणून टाकू शकत नाही, नदीचा काटछेद बदलू शकत नाही, ही त्याच्यातली फंडामेंटल डायरेक्शन आहे. आणि ही डायरेक्शनच त्यांनी ही पूर्णपणे धाब्यावर बसवलेली आहे. त्यामुळे जे काही चाललेलं आहे हे केवळ रेटून चाललेलं आहे. याचा पुढे अत्यंत गंभीर परिणाम होणार आहे. कारण बेसिकली काय आहे, आयुक्तांनीच एका पत्रामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही नदीचा काटछेद 38% कमी करतोय. 38% नदीचा काटछेद आम्ही कमी करतोय. हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे, आयुक्तांचं पत्र आहे. आणि ह्या 38% जर नदीचा काटछेद कमी झाला तर त्याच प्रमाणात वहनक्षमता पण कमी होणार. कारण कुठल्या 2 इंच पाईपातून जेवढं पाणी जातं तेवढं काही 1 इंच पाईपमधून जाऊ शकत नाही. नदीचा उतार आपण बदलू शकतो का? नदीचा उतारही बदलू शकत नाही. वरून धरणातून येणारा विसर्ग कमी करू शकतो का? तेही करू शकत नाही. कारण धरणं पूर्ण भरल्यानंतर तेवढा विसर्ग तिथं सोडलाच जाणार. 2 वर्ष ज्याप्रमाणे पाऊस झालाय 2 वर्ष जो पाऊस झालाय तो तर भयानक आहे. आपण येऊ त्या मुद्द्यावर, जो म्हणजे पर्यावरणीय बदल, ज्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो, त्याच्यावर आपण बोलूया. पण हा काटछेद कमी झाल्यामुळे इथून नदीचं पाणी त्या वेगाने, त्या प्रमाणात पुढे वाहून जाऊ शकत नाही. त्यामुळं अपस्ट्रीम साईड्स ज्या आहेत मुळेच्या आणि मुठेच्या, तिथं पुराचं प्रमाण वाढत आहे. झालंच की शहरात पाणी घुसायला लागलेलं आहे. आता याच्यात 2024 साली 57,000 क्युसेक्स पाणी मुठेतून सोडलं होतं. मुठेची ॲक्च्युली ब्लू लाईन आहे 60,000 क्युसेक्सला, त्याच्यापेक्षा कमी होतं. 57,000 क्युसेक्स पाणी, क्युसेक्स म्हणजे क्युबिक फीट पर सेकंड, तेवढं पाणी सोडलं होतं. इथे पूर्ण पाणी आलेलं होतं. इथे आपण या झाडांवर बघतो हे सगळे कपडे अडकलेले आहेत. हे कसले आहेत? हे तर पुराच्या पाण्याने आलेलं आहे. हे समोरचं जे काही नदीकाठ सुधारचं जे आहे हे निम्म पाण्यात गेलेलं होतं. याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. आणि ह्या परिस्थितीत रस्त्यावरचा ट्रॅफिक वाढायला लागला, गाड्या वाढायला लागल्या, तर महानगरपालिका काय विचार करते? रस्ता रुंद करायचा का अरुंद करायचा? काय करते? रुंद करायचा विचार करते. मग इथे जर वातावरणातल्या बदलामुळे जर नदीत येणाऱ्या पाण्याचं प्रमाण वाढलं असेल तर नदीचं रुंदीकरण केलं पाहिजे का अरुंदीकरण केलं पाहिजे?
मला थोडं स्टॅटिस्टिक्स समजून घ्यायचं आहे सगळ्यातलं. ठीक आहे की आता 57,000 क्युसेकने पाणी आलं, मग नदीपात्राचा ते येणाऱ्या काळात आता बघूच, म्हणजे आता आणखी जर जास्त झालं तर काय होईल. या सगळ्यामध्ये एक मुद्दा आहे की मध्ये इकडून एक रस्ता पण टाकलाय, मला कळलं ते काय. इथे म्हणजे हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पामुळं नदीची रुंदी साधारणपणे 150 ते 200 फुटांनी कमी होतेच आहे. परंतु या व्यतिरिक्त मुळा मुठा नदीच्या म्हणजे इथून थोडंसं आपण पुढे गेलो की नायडू STP जे आहे तिथून मुंढव्यापर्यंत 7.4 किलोमीटर लांबीचा आणि 100 फूट रुंदीचा एक मातीची भर नदीपात्रात 100 फूट रुंदीचा मातीची भर पूर्णपणे नदीपात्रात घालून एक रस्ता तयार करतात. म्हणजे त्या रस्त्याने 100 फूट नदीची रुंदी कमी होतीये आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमुळे अजून 150-200 फूट कमी होते. हे साधारणपणे 300-350 फुटांनी नदीची रुंदी मुळा मोठ्याची तुम्ही कमी करताय. आणि याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की मुळा आणि मुठेला पुण्याच्या अपस्ट्रीम साईडला 7 धरणं आहेत एकूण. खडकवासला, पांचेत, वरसगाव, टेमघर, मुळशी, कासारसाई हां आणि पवना अशी 7 धरणं आहेत. या 7ही धरणामधला जो विसर्ग आहे हा शेवटी मुठा आणि मुळेमध्ये येतो. यांना पुणे आणि या काय होतं ज्या वेळेला अजून राम नदी, देव नदी, पवना या नद्यासुद्धा पुण्यातून वाहतात. नदी कोणती, बावधन? आता तो नाला झाला, त्यात कन्स्ट्रक्शन झालं. कन्स्ट्रक्शन खूप झालेलं आहे. परंतु राम नदी अत्यंत तापट स्वभावाची आहे, कारण त्याचा कॅचमेंट एरिया जो आहे हा अत्यंत डोंगराळ आहे. ज्या नद्यांचा कॅचमेंट एरिया डोंगराळ असतो, जिथे स्लोप जास्त असतो, त्या नद्यांचं काय होतं, पावसाचं पाणी अतिशय वेगाने नदीकडे वाहत येतं, कारण स्लोप जास्त असतो, ग्रेडियंट जास्त असतो. वेगाने पाणी वाहायला लागलं की ते खाली मुरत नाही. नुसतं मुरत नाही असं नाही, जास्त क्वांटिटीमध्ये आणि जास्त वेगाने पाणी ते त्या नदीकडे येतं आणि खूप वेगाने पूर पातळ्या वाढतात. त्याला आपण फ्लॅश फ्लड म्हणतो थोडक्यात. म्हणजे जसा मानवी स्वभाव असतो तसा नद्यांचा पण एक स्वभाव असतो. तर रामनदी ही अतिशय तापट स्वभावाची आहे. तर ह्या सगळ्या नद्यांचे संगम होतात. जेव्हा आता मुठा आणि मुळा या नद्या ज्या आपण आता बघतोय ह्या एकमेकींना 90 अंशात मिळतात. आणि ज्यावेळेला हे 2 प्रवाह 90 अंशात एकमेकांशी मिळतात त्यावेळी ते धडकतात एकमेकावर, एकमेकांचा वेग कमी करतात आणि याचा अपस्ट्रीम साईडला फुगवटा येतो, ज्याला कॉन्फ्लुएन्स इफेक्ट म्हणतात. याचा कुठेही ह्या प्रकल्पात विचार झालेला नाही. अभिनंदनच केलं पाहिजे यासाठी वेगळं. मला एक जस्ट म्हणायचं आहे, सगळ्यात मूळ मुद्दा असा आहे की नदी काठ सुधार करतात, हे सगळं ठीक आहे. पुण्यातल्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटची परिस्थिती काय आहे? कारण पाण्याचा रंग तर काय बदललेला नाही आहे. नदीतल्या आपण म्हणू की जी इकोसिस्टीम असते ती सगळी कोलमडली आहे सगळ्याने. बरं, इकडून तुम्ही म्हणत होता की इकडून वेगळ्या रंगाचं पाणी येतं आणि इकडून वेगळ्या रंगाचं पाणी येते. काय झालं? पाण्याचा रंग आहे तसाच राहिलेला आहे, फक्त नगरपालिकेतले अधिकारी आणि नगरसेवक यांच्या गाड्यांचे रंग बदलत असतात. हां, मुठा नदी जी आत्ता इथं उभे होत आपण, ही पुणे शहरातून येते मुख्यतः. आणि पलीकडे जी मुळा नदी आहे ही पिंपरी चिंचवड भागातून येते. मुठा नदी मुख्यतः जे पोल्युशन आणते हे डोमेस्टिक सुएजचं आहे. मुळा नदी जे आणते हे डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल एफ्लुएंट्स पण आहे त्याच्यात. त्यामुळं आपल्याला काही गुगल सॅटेलाईट इमेजमध्ये जर आपण बघितलं हिस्ट्रीमध्ये जाऊन, तर इकडून पिवळ्या रंगाचं पाणी येत असतं, तिकडून काळ्या रंगाचं पाणी येत असतं आणि या ठिकाणी त्याचं कॉकटेल होऊन ते पुढे जात असतं. इतकं भीषण ते दिसतं ना चित्र. आता याच्यात आपण थोडं मॅथमॅटिकली जर पाहायला गेलं तर जलसंपदाकडून पुणे शहराला हा 1732 मिलियन लिटर पर डे MLD आपण म्हणतो, हा एवढा पाणी पुरवठा होतो. 1732. याच्याशिवाय ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन जे आहे बोरवेलमधलं, विहिरींमधलं, ते 310 MLD आहे. म्हणजे 2042 MLD हे पुण्यातलं कन्झम्पशन आहे पाण्याचं. तर ते नागरिकांपर्यंत पोचत नाही. टँकर लॉबी आहे प्रचंड मोठी, हे आपण सोडून देऊ आत्ता घटकाभर. CPCBच्या नियमांप्रमाणे 80 तुम्ही जेवढं पाण्याचा वापर करता त्याच्या 80% पाण्याचं हे सुएजमध्ये कन्व्हर्जन होतं. 80% पाण्याचं. आणि तसं जर आपण बघितलं तर साधारणपणे 1630-1632 MLD हे पुण्यातलं सुएज जनरेशन होतं थिअरॉटिकली बघितलं.
आपण थोडेसे 100-200 MLD सोडून देऊ, लिकेजेस वगैरे सप्लायमध्ये होत असतील. 1400-1500 MLD समजा आजच्या घडीला हे पुण्याचं सुएज जनरेशन आहे. हे होत असताना आजच्या घडीला पुण्याची सुएज ट्रीटमेंट कपॅसिटी किती आहे तर 367 MLD. निम्मी पण नाही. निम्मी नाही, 30% आसपास आहे. आणि ती सुद्धा जर ते 100% कार्यक्षमता जर त्या सगळ्या STPची असेल तर जर ते कधीही नसतं तर रात्रीतून हे STP चालवणारे लोक रात्रीतून सुएज अनट्रीटेड सोडून देतात. तेही आपण आत्ता घटकाभर बाजूला ठेवू. ही सगळी सुएज ट्रीटमेंट प्लांट्स जी काही आहेत ही 100% कार्यक्षमतेने काम करतात असं जर आपण गृहीत धरलं तर 367 MLD सुएजचं जनरेशन होतं. म्हणजे आपण आजच्या घडीला 1100-1200 MLD हे विदाऊट ट्रीटमेंट नदीत सोडून देतोय. सोडून दिलं. 1000 MLD धरा घटकाभर. 1000 पण खूप झालं विदाऊट ट्रीटमेंट. आणि आता याच्यात जायकामुळे याच्यात ॲड झालं जायकाचं की टोटल पुणे महानगरपालिकेतल्या STPची प्रक्रिया क्षमता जी आहे ही 1005 MLD होणार आहे. म्हणजे आजच्या घडीचं सुएज जनरेशन आणि भविष्यातलं सुएज ट्रीटमेंट कपॅसिटी याच्यातच आत्ता जवळजवळ 500 MLDचा डेफिसिट आहे, फरक आहे. तो वाढायचं. आता हे होत असताना एकीकडे आपण FSI प्रचंड वाढवतोय. हा वेगळा चर्चेचा मुद्दा आहे, वेगळा संशोधनाचा मुद्दा आहे. म्हणजे 8-9 पर्यंत FSI पुण्यात वाढवला जातोय. त्याच्यामुळं काय इतर गोष्टी होत आहेत ते आपण नंतर कधीतरी बोलू. पण जेवढा तुम्ही FSI वाढवता तेवढी लोकसंख्या वाढणार. लोकसंख्या वाढली की सुएज जनरेशन तेवढंच त्या प्रमाणात वाढणार. सुएज जनरेशन वाढलं तुमच्याकडे ट्रीटमेंट कपॅसिटी आहे का? आजच्या घडीलाच तुमच्याकडे 30% तुम्ही सुएज ट्रीट करताय. त्यामुळं हे जे काही चित्र आहे हे मुळात अत्यंत अनप्लॅन्ड ग्रोथ याला मी म्हणणार नाही, याला ओबेसिटी म्हणायला पाहिजे. ग्रोथ म्हणजे वाढ ही नेहमी सुदृढ असते, ह्याच्यात सुदृढता काही नाही आहे. तर ही ओबेसिटी आहे किंवा मॅलिग्नन्सी असं आपण म्हणूया. तर असा हा प्रकार आहे. आणि ह्याला पूर्णपणे राज्य सरकारची धोरणं, पुणे महानगरपालिकेची धोरणं आणि इथले जे प्रशासनातले लोक आहेत हे जबाबदार आहेत. ही आकडेवारी सांगितली खूप बरं झालं आणि त्यामुळेच धन्यवाद. म्हणजे काय नुसतं बोलण्यापेक्षा स्टॅटिस्टिक्स जिथं समोर येईल तितकं साधारण त्याची भीषणता कळते. इथे उभं राहिल्यानंतर कळतं की बघा पुलावरून सगळं ट्रॅफिक मूव्ह होतोय, हळूहळू चाललीत लोक आपापल्या घरी. म्हणजे अर्थात ती वेगात जाऊ शकत नाही कारण आता रस्त्यावर तुम्हाला जागाच नाही पुण्यात गाडी चालवायला. आणि आता कुठेही जा, म्हणजे आम्ही जेव्हा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हा व्हिडिओ शूट करतो त्यावेळी तर आता पीक आर्स ज्याला आपण म्हणतो ते सुरू झाले. त्यामुळे तुम्हाला काय जायला रूट नाही आणि वरती तिकडे मेट्रोचा रूट आहे सगळा, तर ते सगळं चाललेलं आहे. पण हे किती दिवस चालणार ना, हाच मूळ मुद्दा आहे. त्यामुळे पुण्यावरती सत्ता गाजवणाऱ्या, पुण्याचे कारभारी बदलण्याची भाषा करणाऱ्या, कारभारी असणाऱ्या आणि शिल्पकार म्हणणाऱ्या अशा सगळ्यांसाठी ते करतायत काय, हा मूळ प्रश्न आहे. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार वाबळे, आज थेट या संगम घाटावर.